श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आता काही दिवस आपल्यामध्ये खंड पडला आणि आपण श्रीपादांच्या इच्छेनुसार पुन्हा आता कथा सुरू करत आहोत. आपण आनंद शर्माचा वृत्तांत भाग 13 अध्याय 13 याला आधीच सुरुवात केली होती. तेव्हा त्यात पाहिलं होतं की आनंद शर्मा हे आता सुबैया श्रेष्ठींच्याकडून निघालेले होते व ते कुरवपूरला जाण्यास निघालेले होते. रात्रीच्या वेळी ते एका गावात आले. तिथे माधुकिरीसाठी ते कोणाच्या घरी जावे याचा विचार करत असताना त्यांना घराच्या बाहेर ओट्यावर एक ब्राह्मण बसलेले दिसले. त्यांचे डोळे खूप तेजस्वी होते. त्यातून कारुण्यमय रस ओसंडून वाहत होता. त्यांनी शंकर भटांना आदराने घरात बोलवले व जेवणास दिले. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. मला आनंद शर्मा असे म्हणतात. मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो. आता हे जे आनंद शर्मा होते ते गायत्री मंत्राचे अनुष्ठान करणारे असे होते. अनुष्ठान करायचे. थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेवू घाल. दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याने तुला फळ मिळेल. एक तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो. यावर मी म्हणालो, मी दत्तभक्तच आहे. सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावारूपाने आहेत. ते ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो. माझे नाव शंकर भट. मी कर्नाटकी ब्राह्मण. आता या आनंद शर्मांना भेटल्यावर शंकर भटांनी स्वतःची अशी ओळख करून दिलेली आहे. आणि हे आनंद शर्मा हे स्वतः गायत्री मंत्राचे उपासक होते. त्यांना गायत्री मातेने स्वतः स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्याकडे एक दत्तभक्त येईल, त्याला जेवू घाल. त्याप्रमाणे आनंद शर्मांनी त्यांना जेवू घातले होते आणि शंकर भटांनी सुद्धा त्यांना आपली नंतर ओळख करून दिली. ते त्यांची ओळख करून दिल्यावर शंकर भट हसले आणि त्यांना म्हणाले, माझ्या वडिलांनी माझी जेव्हा मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्या अवधूताची उत्तम प्रकारे सेवा केली व गायत्री मंत्र अनुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणजे जेव्हा आनंद शर्मांची मुंज झाली तेव्हा त्यांच्या घरी एक कोण आले होते, अवधूत आले होते. आणि त्यांनी त्यांच्या घरातल्यांनी त्यांची सगळी सेवा केल्यावर त्यांनी गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाबद्दल सांगितले आणि पेंचलकोन भागातील श्री नरसिंहाचे दर्शन घेण्यास त्यांनी आदेश दिला. म्हणजे त्यांना काय सांगितलं की पेंचलकोन येथे जाऊन नरसिंहाचे दर्शन घ्या. आणि मग काय झालं, आनंद शर्मा हे आपल्या वडिलांसोबत पेंचलकोनला जाऊन त्यांनी नरसिंहाचे दर्शन घेतले. नरसिंहाचे दर्शन घेतल्यावर काय झालं, त्यांचं वडिलांचं ध्यान लागलं आणि तर सकाळपासून रात्रीपर्यंत ते चालूच होते. तेव्हा आनंद शर्मा यांना भीती वाटली आणि भूकही लागली. कोणी एका अनोळखी गृहस्थाने त्यांना त्यावेळेला जेवण आणून दिले आणि तो महात्मा त्या आनंद शर्माला घेऊन एका दुर्गम अशा जंगलातून एका गुहेत घेऊन गेला व तेथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी तप करत होता आणि ते वृद्ध तपस्वी कोण होते, तर ते कण्व मुनी होते. ती त्यांची तपोभूमी होती व त्या ठिकाणी त्यांना त्यांचे 101 शिष्य त्यावेळेला त्यांची सेवा करीत होते. ते कण्व मुनी ते युवक दिसत असले तरी त्यांचे वय हजारो वर्ष होते. अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते आनंद शर्मा तेथे पोचले होते. त्यांना संभ्रम पडून ते आश्चर्यचकित झाले व त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडेना. त्यावेळेला आनंद शर्मांना संभ्रम झाला आणि ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या शरीरातून एकही शब्द बाहेर पडला. शरीर कापू लागले. तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिटिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत. त्या आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे ते दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांच्या डोक्यावर म्हणजे आनंद शर्मांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. तर आनंद शर्मा त्या माणसावर कुठे गेले, ती व्यक्ती त्यांना कण्व मुनींच्या गुहेत घेऊन गेली आणि तिथे कण्व मुनींनी त्यांना काय आशीर्वाद दिला, तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे
श्रीपादशी वल्लभ हे आता दत्तप्रभू म्हणून कुठे जन्मालेले, पिठापूरमध्ये जन्म घेतलेला आहे असं त्यांना सांगितलं. आणि त्यांच्या डोक्यावर वरद असणार, मी क्षणभरात वडिलांजवळ, आणि ते काय त्याच्यानंतर काय झालं, ते क्षणभरात वडिलांच्या जवळ आले आणि वडिलांची समाधी उतरली होती. त्यानंतर ते त्यांच्या गावी गेले आणि कण्व मुनींच्या आश्रमात जे काही घडलं होतं ते आनंद शर्मांनी सगळा अनुभव आपल्या वडिलांना सांगितला. श्री दत्तप्रभूचा नवा अवतार पिठकापुरात आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले. आता काय झालं, पुढे काळ असाच चालला होता. कण्व मुनींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे. म्हणजे कण्व मुनींनी ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला होता त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या ध्यानामध्ये पादुकांचे अधूनमधून दर्शन व्हायचे. एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले, म्हणजे आनंद शर्मांच्या घरी काही नातेवाईक आले. त्यांनी पुण्यनदीत स्नान करून पुण्यक्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्यास आग्रह केला व त्यांनी तो मान्य केला व मलासुद्धा ते यात्रासाठी घेऊन गेले. तर त्यांच्या बरोबर काही त्यांचे नातेवाईक जेव्हा आले तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना पुण्य नदीमध्ये म्हणजे पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करायचं ते म्हणून त्यांनी त्या आनंद शर्मांच्या वडिलांनासुद्धा आग्रह केला व आनंद शर्मांचे वडील आनंद शर्मांना घेऊन तिकडे गेले. राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक पुण्यक्षेत्र आहे. तर ते कुठे गेले, तर राजमहेंद्री हे गोदावरी तीरावरील एक पुण्यक्षेत्र आहे. महेंद्रीच्या उत्तर दिशेस डोंगरावर ऋषी तपस्या करीत होते. काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते. राजमहेंद्रीपासून थोडे दूर पट्टसांचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. महाशिवरात्रीच्या शुभदिनी काही ऋषी पट्टसांचला क्षेत्री येत आणि काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंगम क्षेत्रात वेदांचे स्वस्ती वाचन करत. ते ऋषी परस्पर माधून पूर्वेकडून येत. पश्चिमेकडून उत्तर दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदूरपल्ली या गावात जमत असत. येदूरपल्ली ग्रामास अगदी जवळ असलेली मणिकुंडली ग्रामामध्ये विश्राम करून परस्पर चर्चा करत. आता हे सगळे ऋषीगण काय करायचे, तर येदूर पासून जवळच असलेल्या मणिकुंडली या ग्रामामध्ये चर्चा करीत. आणि आता कसं असतं, ब्राह्मण हे ऋषीमुनी यांची जेव्हा चर्चा होत तर त्यांच्या वडिलांबरोबर त्यावेळेला हे आनंद शर्मा मणिकुंडली या ग्रामाचे दर्शन घेऊन तेथे पोचले. आणि ही पण दत्तप्रभूंची लीलाच होती, कारण का त्यावेळेला त्यांना त्यांच्या त्या ह्याचं दर्शन झालं, कोणाचं, ऋषीमुनींबरोबर त्यांना बसता आलं. कलियुगात श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपादशी वल्लभ. आता बघा, वारंवार ही गोष्ट सांगण्यात येत आहे, लोकांचे सांगण्यात येत, कसं असतं, अवतार होतो पण त्या काळात असलेल्या लोकांना ते पटणे की हे अवतारच आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं वागणं असं होतेच असे नाही. त्याप्रमाणे कलियुगात श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपादशी वल्लभ. जेथे जमलेल्या ऋषीगण अत्यंत गहन असणाऱ्या वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करीत होते. तर कुठे, तर मणिकुंडली ग्रामात जे जमलेले ऋषीगण होते ते काय करत होते, वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांवर चर्चा करीत होते. या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपादशी वल्लभ पिठापूर येथे अवतरित होऊन कलियुगात सर्वप्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते. आता त्या ऋषींनी परत तिकडे जमलेल्या ऋषी काय म्हणत होते, तर श्रीपादशी वल्लभ हे दत्तावतार आहेत, प्रथम दत्तावतार आहेत असं त्यांनी सगळ्यांनी घोषित केलं होतं. भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या हृदयामध्येच दर्शन करीत होते. हा अवतार अत्यंत शांतमय असून करुणारसाने परिपूर्ण आहे असं ते म्हणाले. तर त्या ऋषींनी चर्चा काय केली, तर दत्तप्रभू हेच यांनी कलियुगात पिठापूर येथे श्रीपादशी वल्लभ यांच्या रूपामध्ये ते पहिला दत्त अवतार घेतलेला आहे. आणि पुढे ते काय म्हणत होते की ज्यांना शक्य आहे ते त्यांचे भौतिक रूपात, म्हणजे त्यांच्यात तो सदेह होता त्याच स्वरूपात दर्शन घेत होतं. पण हे सगळे ऋषीगण होते, त्यामुळे त्यांच्याकडे एक तपसामर्थ्य होतं, म्हणून ज्यांना ते शक्य नाही ते आपल्या हृदयामध्येच त्यांचे दर्शन घेत होते.
आणि ह्या अवताराबद्दल त्यांनी काय म्हटलं, तर हा अवतार शांतमय असून करुणारसाने परिपूर्ण भरलेला होता असे ते म्हणाले. माझे वडील मला पिटिकापूरला घेऊन गेले. माझे म्हणजे कोणाचे? आनंद शर्मांचे वडील त्यांना पिटिकापूरला, कारण का त्यांनी आशीर्वाद कण्व मुनींनी दिलेला होता की तुम्हाला पुढे पिटिकापूर मध्ये दत्तांचे दर्शन घडेल. त्यात माझे वडील मला पिटिकापूरला घेऊन गेले. आमच्या बरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थक्षेत्रात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरात विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा घेऊन वेदांचे पठण करून बापन्नाचार्यालूंच्या घरी जाण्यास निघाले. श्री बापन्नाचार्यालूंनी श्री अप्पळराज शर्मा त्या पंडित वृंदाबरोबर वेद स्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले. तेव्हा अत्यंत मनोहारी ते दृश्य अत्यंत मनोहारी होते. ते दिव्य भव्य दृश्य पाहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच. म्हणजे त्यांनी सगळं ते कथेचं वर्णन केलं आहे. आम्हा सर्वांसाठी बापन्नाचार्यालूंच्या घरी मेजवानीचा थाट केला होता. श्रीपादांचे वय त्यावेळेला 5 वर्षाहून कमीच होते. म्हणजे आता बघा, आता या कथेप्रमाणे श्रीपादांचे वय हे जवळजवळ 5 वर्ष होते. सुकोमल आणि लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजोमय, तेजोवंत, वर्चस्वी, सुंदर, अजानभाऊ, नेत्रद्वयात अत्यंत प्रेम करुणा भरून असलेला होता. ज्याचे वर्णन करता वेद थकले ते माझ्यासारख्या पामराची काय कथा. म्हणजे आता आनंद शर्मांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं वर्णन करायला सुरुवात केलं आहे, पण ते म्हणतात की ज्याचं वर्णन करताना वेदसुद्धा थकले तिथे माझ्या पामराची काय अवस्था, असं ते आनंद शर्मा म्हणत आहेत. आणि त्यांच्या श्रीपादांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा त्यांनी आपला अभय हस्त माझ्या शिरावर ठेवला. म्हणजे जेव्हा आनंद शर्मांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या मस्तकावर हात ठेवला, जेव्हा आनंद शर्मांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावरला स्पर्श केला आणि त्यांना नमस्कार केला, तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि जन्मजन्मांपासून माझा तुझ्यावर अनुग्रह तुझ्यावर आहे. म्हणजे फार ह्याच जन्माचा नाही, तो अनेक जन्मांपासून माझा तुझ्यावर अनुग्रह आहे. पुढच्या जन्मी तू व्यंकय्या या नावाने अवधूत होऊन निरताग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला मिळेल. आता इथे श्रीपाद श्रीवल्लभांनी आनंद शर्माला काय म्हटलं आहे की जन्मोजन्माच्या मी माझा तुझ्यावर अनुग्रह आहे. पुढच्या जन्मी तू व्यंकटय्या या नावाने अवधूत म्हणून होऊन गोत्री तू कोण होणार आहेस, तर निरता अग्निहोत्री होणार आहेस. आणि जेव्हा दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला असेल, पुढच्या जन्मात तुझे नाव व्यंकटय्या असेल, असे श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले. तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासाचे श्रवण करण्याचे समर्थ होशील, असा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी आनंद शर्मांना आशीर्वाद दिला. आता आनंद शर्मा हे जेव्हा श्रीपादांना भेटले त्यावेळेस श्रीपादांचे वय फक्त 5 वर्ष होतं. आणि जेव्हा ते भेटले तेव्हा श्रीपादांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना सांगितलं की माझी तुझ्यावर जन्मोजन्मांपासून मी तुला अनुग्रह दिलेला आहे आणि पुढच्या जन्मात तू व्यंकटय्या नावाने जन्म घेणार आहेस. तू निरता अग्निहोत्री ब्राह्मण असशील आणि त्यावेळेला तुझ्याकडे अशी शक्ती असेल की जेव्हा दुष्काळ पडेल त्यावेळेला तू पाऊस पडण्याचं सामर्थ्य असेल. संसारिक लोकांचे जे ताप असतील, त्रास असतील, त्यांचं शमन करण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे येणार आहे. तेव्हा आता ही सगळी गोष्ट आनंद शर्मा जेव्हा शंकर भटांना सांगत आहेत तेव्हा शंकर भट काय म्हणाले, श्रीपाद प्रभूंच्या लीला अवधूत, अगम्य आणि अकलनीय आहेत. गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य मला उलगडून दाखवण्याची कृपा करा. आता हे जे आनंद शर्मा होते गायत्री मंत्राचे साधक होते आणि गायत्री मंत्राचे साधनेचे रहस्य मला उलगडून सांगा, असं शंकर भटांनी त्यांना विनंती केलेली. आता गायत्री मंत्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती. ओम भूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ह्या गायत्री मंत्राचं सामर्थ्य काय आहे, त्याच्या प्रत्येक शब्दाच्या उच्चाराने, अक्षराच्या उच्चाराने 24 अक्षरी असा हा गायत्री मंत्र आहे. त्यातल्या प्रत्येक
अक्षराच्या मंत्राचं काय सामर्थ्य आहे ते पुढे आनंद शर्मा हे शंकर भटांना सांगणार आहेत. त्यांच्याबरोबर ते आपल्यालाही ऐकण्यास श्रवण करण्यास मिळाले. तर आपण पुढे बघू त्याचं सामर्थ्य काय आहे आणि कसे ते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. तर आजचा कथाभाग आपण इथेच संपवूया. नेहमीप्रमाणे आपल्याला तर बऱ्याच जणांना जे कथा ऐकतात त्यांना सवय झाली असेल की दादा कथेवर प्रश्न विचारत असतात. तर आजचा कथेचा प्रश्नसुद्धा तसाच आहे की आज आपण आनंद शर्मांचा वृत्तांत परत पुन्हा तोच ऐकला. मागचा भाग आणि आजचा भाग हा सारखाच आहे, पण जेव्हा आपली एक म्हणतात ना लिंक तुटते तर थोडंसं किंवा मध्येच कुठेतरी खंड पडल्यानंतर सुरुवात करताना आपण परत पहिल्या भागापासून सुरुवात केली की आपल्याला लगेच त्याच्याशी जोडले जातो. म्हणून आपण जो मागच्या भागातला जर कोणी ऐकला परत जाऊन कथा, तर ती कथा आणि आजची कथा पूर्णपणे तीच आहे. तर आजचा प्रश्न परत एकदा मी विचारतो की आनंद शर्मांना श्रीपाद श्रीवल्लभांनी पुढच्या जन्मी कोण म्हणून जन्माला येणार असा आशीर्वाद दिला आणि त्या जन्मामध्ये त्यांच्याकडे कोणते सामर्थ्य असेल. नीट कथा ऐका आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की आनंद शर्मांना श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वाद देताना ते पुढच्या जन्मी कोण म्हणून जन्म घेणार आहे आणि ते तो जन्म घेतला त्यांच्याकडे त्या जन्मात काय सामर्थ्य असेल. आता पुढे गायत्री मंत्राचा महिमा येणार आहे, गायत्री मंत्राचा सामर्थ्य येणार आहे. ते थोडंसं जरा ऐकण्यास वाचण्यास कठीण असू शकतं, पण आपल्याला ते शांतपणे ऐकायचं आणि समजून घ्यायचं आहे. आणि ज्यांना गायत्री मंत्राची उपासना करायची आहे ते गायत्री मंत्राची उपासना करू शकतात. तर उद्याच्या भागामध्ये आपण ते ऐकणार आहोत. तोपर्यंत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. आणि या कथेच्या व्हिडिओवर कोणीही जप करायचा नाही आहे. आज खंड पडल्यामुळे मी आज हा कथेचा व्हिडिओ बरेच दिवस खंड पडल्यामुळे मी हा कथेचा व्हिडिओ सकाळीच टाकणार आहे, पण यावर जप कोणी करू नये. इथे फक्त दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि जपाचा जो व्हिडिओ आहे तो वेगळा टाकला जाईल, त्यावरच सगळ्यांनी जप करायचा आहे. शक्य झाल्यास फॉलो करावं, नाहीतर ज्यांना मी त्यांचे जप त्याप्रमाणे नोंद करीन, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी पण शक्यतो सगळ्यांनी कथेच्या व्हिडिओवर कथेच्या प्रश्नांचीच उत्तरं द्या. आणि जपासाठी जी सकाळी आता थोड्या वेळाने परत एक लिंक टाकली जाईल, जी जपाची लिंक असेल, तिथे त्यांनी जपाची उत्तरे द्यावीत ही सगळ्यांना विनंती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.